सो काही वर्ष मागे जाऊन मला आता पहिला प्रश्न विचारायला आवडेल, तो म्हणजे प्रथमेशचं बालपण नेमकं कसं होतं, कसं राहिलंय आणि कसा होता प्रथमेश लहान असताना? मला ना असं म्हणजे बालपण एक्झॅक्टली म्हणजे ज्यांना बालपण आठवतं त्यांच्या तर पायाच पडलं पाहिजे खरं तर. पण मला ना बालपणातल्या काही मुमेंट्स आठवतात त्याच्या छोट्या छोट्या. म्हणजे मी त्या एका भाड्याने आम्ही महाकालीला राहायचो आणि तिथे ते अर्ध पत्र्याचं आणि अर्ध भिंतींचं असं घर होतं. अच्छा, त्यांचं म्हणजे ज्यांचं घर होतं त्यांनी ते बाजूला आता ते एक्सटेंड केलेलं असतं आणि त्यांनी आम्हाला ते भाड्याने दिलं होतं. तर मला लहानपणी कोणी विचारायचं तर मी म्हणायचो कुठे राहतोस तू, तर मी थोडा तोतला होतो त्यावेळी. तर ती मी म्हणायचो मी म्हातारीला राहतो, म्हातारीला. तर आई ना नेहमी मला येऊन सांगायची की अरे कुठे राहतो सांग बाळा. मी म्हणायचो मी म्हातालीला राहतो, म्हातालीला. तर मला ते बोलता यायचं नाही. आणि ना त्याचं ते मला ते मच्छरदाणी असायची म्हणजे तो ट्रेंड असायचा, मच्छर खूप असायचे आजूबाजूला. सो ते मच्छरदाणीमध्ये मी झोपलोय, अशा काही मुमेंट्स मला आठवतात. आणि त्या पत्र्याच्या घरात सुद्धा आम्ही एवढे सुखी होतो, म्हणजे असं वाटायचं की खूप आहे आपल्याकडे आणि आजूबाजूला एवढी छान छान माणसं आहेत. आणि मी ना लहान असताना मला आठवतंय मला 3 चाकी सायकल हवी होती. त्यावेळी तो ट्रेंड आला होता की 3 चाकी सायकल पाहिजे. तर मी ना ताप घेतला होता त्याच्यासाठी. बापरे. की मला ही 3 चाकी सायकल पाहिजेच. आणि आईने डॉक्टर केले, सगळं केलं, म्हणजे आपलं ते असतं ना नजर काढा आणि हे सगळं केलं, पण माझा काही ताप बरा होईना. तर आईला आठवलं अरे ह्याने ना त्या दिवशी असं सांगितलं होतं की याला 3 चाकी सायकल पाहिजे. तर तिने बर्थडेच्या दिवशी मला ती सायकल आणून दिली आणि माझा ताप असा बरा झाला. वा. सो तेव्हापासून मी डिमांडिंग होतो आई बाबांकडे की मला हे पाहिजेच. आणि मी ती सायकल घेऊन मग समोरच्या गटारातच पडलोय. असे सगळे माझे छोटे छोटे किस्से मला काही मुवमेंट्स आठवतात. मग आम्ही जेव्हा प्रतीक माझा भाऊ जेव्हा ह्याच्यात होता तेव्हा आम्ही मोठ्या घरात म्हणजे चाळीतच, पण असं आमच्या घरात आम्ही स्वतःचं घर आणि ते सगळं आम्ही आई बाबांनी खूप कष्ट म्हणजे दागिने वगैरे विकून त्यांनी त्यांचं एक चाळीत घर घेतलं वगैरे. तर ते घर घेतल्यानंतर फुल असं झालं की अरे आपलं घर आणि मजा आणि मस्ती. मग तिकडे म्हणजे धिंगाणा असं व्हायचं ना की ते आपलं 7वी 8वीत आपल्याला कळायला लागतं की आई बाबा असं 25 तारखेनंतर दुसऱ्यांच्या घरी का जातात आणि दुसरीकडनं पैसे का घेऊन येतात. म्हणजे अचानक असं व्हायचं ना की 25 तारीख आली किंवा अशी 26 तारीख आली ना की आई कोणाला तरी घरी जायची आणि मग त्यांच्याकडनं 1,000 2,000 किंवा 500 600 असं घेऊन यायची रे. तर मला कळायचं नाही ही काय म्हणजे. आणि लहान असताना काय का आपल्याला ते की अरे मला पाहिजेच आहे, म्हणजे माझ्या याची फी भरायची आहे, मला सहलीलाच तुम्ही जाऊ देत नाही वगैरे वगैरे सगळे हट्ट आपण करायचो. तर मला ना हळूहळू मग ते 9वी 10वीला मला ना असं झालं की अरे आई अशी दुसरीकडे जाऊन, म्हणजे बाजूला आमचे जे होते चाळीतले ते पण आमच्याकडे यायचे, त्यांचे संपले का आमच्याकडे यायचे, आमचे संपले का आम्ही त्यांच्याकडे जायचो. सो ते फारच इंटरेस्टिंग असायचं रे. म्हणजे ते कधीच कोणाला म्हणजे इतके पैसे आम्ही त्यांच्याकडनं उसने घेतलेले असायचे. म्हणजे आजही मला आठवतंय आमच्या एरियात एक किराणा मालाचं दुकान होतं. तिकडे आम्ही साधारण त्यांच्याकडे आमची 20,000 आम्ही किराणा मालाचे आमचे पैसे बाकी होते. आणि ते एका शब्दाने कधी मला बोलले नाहीत. म्हणजे जेव्हा मी आधी जायचो ना तेव्हा मी आता पण त्यांच्या दुकानात मी जेव्हा जातो तेव्हा प्रेमाने मला चॉकलेट बिकलेट देतात. तर ते असंच 5 रुपयाचं चॉकलेट म्हणजे डेअरी मिल्क असेल, पर्क असेल, ते असं देऊन टाकायचे मला. आणि मला जेव्हा 9वी 10वीला कळलं ना की अरे आपले एवढे पैसे बाकी त्यांच्याकडे आणि हे बिंदास देतात रे. म्हणजे माझे आई बाबा किती चांगले असतील. म्हणजे कळतं तुला 20,000 कुठल्या तरी चाळीतल्या किराणा मालाचे बाकी आहेत आणि तो किराणा मालावाला एकही शब्द आई बाबांना बोलत नाहीये आणि तू आल्यावर तो देतोय रे, घे रे मजा कर, आईस्क्रीम द्यायचे, कॅडबरी द्यायचे. सो हे सगळं मला असं वाटतं ना की तुम्ही जर तुमच्याकडे पैसा कमी असला तरी चालेल पण तुम्ही माणूस म्हणून चांगले पाहिजे. हे मला त्यावेळी कुठेतरी इनडिरेक्टली कळत होतं. म्हणजे काय मला आई बाबा बसून असं काही सांगत नव्हते की बाबा असं वागायचं, तसं वागायचं, पण तसं काहीच कोणी सांगितलं नाही. पण इनडिरेक्टली जे चाळीत घडत होतं किंवा चाळीतली माणसं एकमेकांशी म्हणजे एकमेकांना शिव्या घालण्यापासून एकमेकांना प्रेम करणं हे चाळीत असतंच. म्हणजे आमची सकाळ जी आहे म्हणजे अजूनही मला आठवते आमची सकाळ ही नळावरच्या भांडणानेच व्हायची. म्हणजे मी कुठलाही नाईट शूटने आलो किंवा अजूनही म्हणजे मी जेव्हा टाइमपास केल्यानंतर पण मी चाळीत राहायचो. तर मी जेव्हा मला त्या म्हणजे मी मला वाटतं 18-20 वर्षाचा वगैरे असेल
तेव्हा तर मला सवय झालेली होती त्या भांडणाची. मग तर मला ना, मी फक्त अशी चादर घ्यायचो आणि झोपायचो. भांडा काय भांडायचं ते भांडा. म्हणजे माझी बादली का नाही लावली पहिली, ह्याच्यावरनं भांड. माझी कळशी का नाही लावली पहिली, किंवा माझा हंडा का नाही भरू दिला तू पहिला, ह्याच्यावरनं भांडणं व्हायची. म्हणजे ते वेगळी. आणि आज जेव्हा बेसिन समोर उभं राहून मी मोठ्या आरशात समोर माझं तोंड धुतो ना, तेव्हा मला असं वाटतं की अरे यार आपण, म्हणजे आपल्याला आता 24 तास पाणी अवेलेबल आहे, 24 तास. म्हणजे मला लिटरली तुला सांगतो, मला सेटवर बोलवायचं ना, मला असं व्हायचं, ते म्हणायचे सेटवर दाढी करून ये. तर दाढी करणं हा पण एक मोठा टास्क असायचा रे. आमच्याकडे मोठा आरसाच नव्हता घरी. जो आरसा होता ना तो खराब झालेला होता. त्या जो कपाटाला जो आरसा होता ना तो खराब झालेला होता. आणि त्या छोट्या आरशात बघून बाबा दाढी करायचे. आणि त्यावेळी काही मला एवढी काही सवय नव्हती. तर त्या छोट्या आरशात बघून दाढी करणं, कसं दाढी करायची बाबा, मग ती राहते, मग ती इथे राहते, मग ती तिथे, मग मेकअप दादा मला ओरडायचे, अरे इधर रह गया आपका, तो वापिस करो वगैरे वगैरे. तर मला ते सवय नाही रे छोट्या आरशात. आणि आज जेव्हा असा मोठा आरसा तुमच्या समोर येतो आणि तुम्ही असं प्रेमानं असं दाढी करता, आरामात तुमचा चेहरा बघता, रोज रात्री मॉइश्चरायझर वगैरे लावा वगैरे, स्किन केअर रुटीन वगैरे, तर ते सगळं आठवत राहतं रे. मी जेव्हा वॉशरूम मध्ये जातो ना, तुला सांगतो, वॉशरूम हा एक प्रकारचा इथल्या माणसांना, म्हणजे मी टाइमपास नंतर डब्बा जो असतो आपला, तो डब्बा खाली ठेवून मी फोटो दिलेले आहेत. हळद असते, म्हणजे आमच्या घरापासून साधारण एक 3-4 मिनिटं आम्ही चालत जायचो असं डोंगरावर, आणि तिकडे वॉशरूम होते आमचे. तर तिकडे कोणाचं लग्न समारंभ वगैरे असेल ना आजूबाजूला, तर त्यांची हळद असेल किंवा काही कार्यक्रम असेल, तर त्या लोकांनाही काही वाटायचं आणि मलाही काही वाटायचं. आणि मलाही त्याची सवय झाली होती. मी डब्बा ठेवायचो, तो जो वॉशरूमला आपण घेऊन, तो बाजूला ठेवायचो, मी फोटो द्यायचो आणि डब्बा उचलून जायचो. बरं, जाताना ठीक आहे, येतानाही लोक काढायचे, कारण तिकडे काही हात धुवायला सोय नाही. बट तरी मी हात आपला लपवून वगैरे माझं जे आपल्याला करता येईल. तर हे सगळं काय आहे ना, हे सगळं मी त्यावेळी काही एवढं काही आपल्या आयुष्यात घडतंय किंवा हे काही सिरियसली असं काही घेतलं नाही. म्हणजे जे आहे ते आपलं आहे, आणि जी माणसं आहेत ती पण आपलीच आहेत. म्हणजे आजही ती माणसं आमच्या घरी येतात, ती म्हणतात अरे मस्त घर घेतलंस तू, भारी आहे, तुझ्या घरात वॉशरूम आहे. हीच मोठी नीड आहे, बरोबर आहे, चाळीतल्या लोकांची. ते मला असं वाटतं की ते मला आता जे काही मी केलेलं आहे त्याच्यामुळे मिळतं, हे मी खूप ग्रेटफुल आहे त्याच्यासाठी.